श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना हा देवादिदेव महादेवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात प्रत्येक सोमवार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. पण दुसरा श्रावण सोमवार हा विशेष असतो, कारण यावेळी चंद्र व ज्येष्ठा नक्षत्राची जुळवणूक होते, जी मनोकामना पूर्ण करणारी असते. दुसऱ्या सोमवारची शिवमूठ हिचं महत्व खूप आहे. यामध्ये तुम्ही एका मुठीत तीळ आणि बेलपान घेता आणि मनात प्रार्थना करत म्हणता, ओम नमः शिवाय. हे शंकरा, माझ्या जीवनातील अडथळे दूर कर. ही मूठ थेट शिवलिंगावर अर्पण करताना तुमच्या मनातील प्रश्न, वेदना, इच्छा सगळं त्या बेलपानातून शिवाच्या चरणी जातं. फक्त फळ, दूध, साबुदाणा, उपवासाचा तांदूळ यावर राहा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप किमान 108 वेळा करा. संध्याकाळी महादेवाच्या पायाशी दिवा लावा आणि एक छोटीशी विनंती करा. हे भोलेनाथा, माझ्या संसाराला सुख शांती दे. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारला जर तुम्ही श्रद्धेने व्रत, शिवमूठ आणि देव आणि सेवा केली तर देवादिदेव महादेव नक्की प्रसन्न होतात. म्हणूनच हा दिवस वाया जाऊ देऊ नका. उठा आणि मनाशी एक निश्चय करा, मी आज महादेवाला शिवमूठ वाहीन आणि माझं संपूर्ण जीवन बदलवीन. प्रथम भगवान महादेवाला मनात नमस्कार करा. खालील प्रार्थना म्हणावी. ओम नमः शिवाय. आजचा सोमवार व्रत पवित्र भावनेने करत आहे. मला मनशांती व कुटुंब सुख लाभू दे. आंघोळ करताना पाण्यात तुळशी पाने, गंगाजल किंवा गुलाबजल टाका. महिलांनी स्वच्छ वस्त्रे, शक्य असल्यास नऊवारी किंवा साडी घालावी. पुरुषांनी धोतर, उपरण किंवा कुर्ता पैजामा घालावे. घरगुती शिवभोजन कसं करावं? लागणाऱ्या वस्तू: पितळेचे शिवलिंग नसेल तर फोटो घ्या. बेलपत्र 3 पानांचे ताजे असावे. दूध, दही, मध, साखर, तूप, पंचामृत, पाणी, गंगाजल, तीळ, साखर, चंदन, भस्म, भांग, सफेद फुले, धोत्रा, कापूर, अगरबत्ती, नैवेद्य, साखरपोळी घ्या किंवा पेढा घ्या. सर्वात आधी शिवलिंगावर अभिषेक करा. पाण्याने स्नान घाला. पंचामृत अर्पण करा. दूध, दही, तूप, मध, साखर. शेवटी गंगाजल किंवा तुळशी जल. बेलपत्र अर्पण करताना म्हणावे, बेलपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय. फक्त 3 पाने असलेले ताजे बेलपत्र वापरावे. ते कुठूनही तुटलेले नसावे. फुले, धूप, दीप अर्पण करा. नैवेद्य अर्पण करा. साखरपोळी, पेढा, दूध, फळे अर्पण करावीत. दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ विशेष उपाय. शिवमूठ म्हणजे काय? महादेवाला प्रिय असलेल्या वस्तूचं एक छोटं पुंजक, जे एका मुठीत धरून शिवलिंगावर अर्पण केलं जातं. दुसऱ्या सोमवारसाठी शिवमूठ मध्ये काय असावं? तीळ काढे 1 चमचा. बेलपत्र. तीळ काढे 1 चमचा. बेलपत्र 1 किंवा 3. हे सर्व एका मुठीत धरावं. ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे मंत्र म्हणत ती मूठ शिवलिंगावर हळूच अर्पण करावी. हे उपाय विशेषतः आर्थिक अडचण, घरात सतत भांडण, विवाह अडथळे, नोकरी व्यवसायातील अडथळे यावर उपयोगी पडतात. उपवास कसा करावा? उपवासाचे प्रकार. निर्जळी उपवास फक्त पाणी याने करतात. फलाहार: फळ, दूध, साखर, साबुदाणा. सात्विक फराळ: उपवासाचा तांदूळ, शेंगदाणे, साबुदाणा खिचडी, बटाटा भाजी, राजगिरा. संध्याकाळी शिव आरतीनंतरच अन्न घ्यावे. महत्वाचे मंत्र दिवसभर जपा. ओम नमः शिवाय 108 वेळा. ओम त्र्यंबकम यजामहे महामृत्युंजय मंत्र हा 11, 21 किंवा 108 वेळा म्हणा. संध्याकाळी दिवा लावा, कापूर आणि उदबत्ती पेटवा. शिवाची आरती गा, मराठी किंवा संस्कृत मध्ये. घरात शांततेने भजन किंवा मंत्र पठण करा. शक्य असल्यास शिव महिमा कथा ऐका. दुसऱ्या श्रावण सोमवारला काय टाळावं? मांसाहार, मद्यपान, लसूण, कांदा, राग, द्वेष, कडू बोलणे, तुटलेले बेलपत्र, कोमजलेले फुले, शिवलिंगावर कुंकू, लाल फुले चुकूनही वाहू नका. पूजेनंतर पाठ फिरवून जाऊ नका. नमस्कार करूनच पडा. रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही न बघता शांतता ठेवा. 1 वाटी पाण्यात काळे तीळ, बेलपत्र टाकून शिवलिंगावर अर्पण करा. ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणा. घरच्या तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा आणि शिवचरणी नमस्कार करा. शिवमूठ अर्पण. सात्विक उपवास आणि मनापासून सेवा केल्याने महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून जाईल.
श्रावण सोमवार हा संधीचा महिना आहे. महादेवाचा आशीर्वाद हवे असल्यास आजपासून श्रद्धेने हे व्रत करा. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारला जर तुम्ही श्रद्धेने व्रत, शिवमूठ आणि सेवा केली तर देवादिदेव महादेव नक्की प्रसन्न होतात. म्हणूनच आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. उठूया, मनाशी एक निश्चय करा, मी आज महादेवाला शिवमूठ वाहीन आणि माझं संपूर्ण जीवन बदलवीन. हर हर महादेव. शिवशंकर शंभो.